नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर आपल्याला काल 17 मे रोजी MPSC ग्रुप बी 2025चा मेन्सचा पेपर झाला. तर त्यातले CSATचे आपण प्रश्न बघणार आहोत. आपल्याकडे आलेला आहे सेट बी, तर त्या हिशोबाने आपण प्रश्न सोडवूया आणि तुम्ही त्या हिशोबाने तुमचे प्रश्न ॲडजस्ट करा. तर या पेपरमध्ये बघायला गेलं तर पेपरची सुरुवात CSATच्या प्रश्नांनीच झाली होती. तर पहिला प्रश्न बघूया. एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाशचित्राकडे बघून नीता म्हणाली, हिची आई माझ्या आईची नीताच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. ओके, म्हणजे ही नीता आहे. याचा अर्थ ते प्रकाशचित्र नीताच्या मुलीचं आहे. ओके, नीताची मुलगी और मुलगा असेल, पण त्यांनी एकच ऑप्शन दिलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4. हा प्रश्न बघा. पुढील कोणती आकृती चौकोन, आयत, त्रिकोण यामधील संबंध योग्यरित्या दर्शवते? आता आपल्याला माहिती आहे की चौकोन हा आयताचाच प्रकार आहे, पण ह्या दोघांचा आणि त्रिकोणाचा काही संबंध नाही आहे. सो आपल्याला असं असणार आहे की चौकोन हा आयताचा प्रकार आहे आणि त्रिकोण ह्याचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1. एकदम सिंपल प्रश्न आहे, डोळे उघडे ठेवून काम करायचे. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती? एकदम सिंपल प्रश्न आहे. कसा सोडवायचा? एक्स प्लस 3 प्लस एक्स प्लस 6 प्लस एक्स प्लस 9 प्लस एक्स प्लस 12 झाले का? 5 1 2 3 4 5 इज इक्वल टू 50. आता सोडवायचं आपल्याला. लहान मुलाचं वय काढायचं म्हणजे एक्स काढायचं आहे. सो टोटल किती आहेत? 5x प्लस 3 आणि 6 9 9 9 18 18 आणि 12 30 इज इक्वल टू 50. सो सोडवा आहे. 5x इज इक्वल टू 20, x इज इक्वल टू 4. ऑप्शन नंबर 4. एकदम सिंपल आहे, कॅल्क्युलेशनमध्ये चूक नाही करायची आपल्याला. हा प्रश्न बघा काय म्हणतो. त्यांनी तक्ता दिला आहे, त्यामध्ये आपल्याला त्यांनी अल्फा न्यूमरिक सिरीज दिलेली आहे. तर आपल्याला लिहून घ्या. तुम्हाला माहितीच असेल पोझिशनल व्हॅल्यू प्रत्येकाची शक्यतो पाठ असलेली पाहिजे. F G H I J K L M N O इथपर्यंत आपल्याला पुरेशी आहे सध्या. एची पोझिशनल व्हॅल्यू आहे 1, 1चा वर्ग 1. बीची पोझिशनल व्हॅल्यू 2, त्याचा वर्ग 4. त्यानंतर जीची पोझिशनल व्हॅल्यू आहे 7, त्याचा वर्ग 49. जेची पोझिशनल व्हॅल्यू आहे 10, त्याचा वर्ग 100. 196 कशाचा वर्ग आहे? 14चा. तर 14च्या पोझिशनला काय आहे? एन. ऑप्शन नंबर 2. एकदम सिंपल आहे. पुढचा बघा. ह्या प्रश्नामध्ये काय आहे? त्यांनी काय दिलं आहे? एक काम, एक पुरुष, 3 महिला आणि 4 चिल्ड्रन 96 तासात पूर्ण करू शकतात. सो त्यांची एफिशियन्सी लिहायचं आहे कसं आपल्याला? सेमच काम त्यांनी दिलं आहे त्याच्यामध्ये. 4C 96 तास. तेच काम 2 पुरुष अधिक 8 मुले 80 तासात पूर्ण करू शकतात. आणि तेच काम 2 पुरुष 3 फिमेल 120 तासात पूर्ण करू शकतात. आपल्याला अशा प्रकारे 3 इक्वेशन मिळालेले आहेत त्यांच्यातर्फे. आता आपल्याला काय करायचं आहे की हे इक्वेशन्स घेऊन इक्वेट करायचा प्रयत्न करायचा आहे. काम आपण समजा 1 पकडूया, तर आपल्याला इथे इक्वेशन्स इझिली मिळून जातील. तर पहिलं इक्वेशन असं बनतं 1m प्लस 3f प्लस 4c इज इक्वल टू 1/96. आता सेकंड इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनमध्ये 2m प्लस 8c इंटू 80, तर याला आपण 2ने डिवाइड जर केलं तर आपल्याला इथं मिळून जाईल 1m प्लस 4c इज इक्वल टू 1/160. तर आपल्याला दोघांची इथं व्हॅल्यू मिळते. सो आपण जर का वजा केलं यातनं तर आपल्याला 3fची व्हॅल्यू मिळेल. तर 3f इज इक्वल टू 1/96 मायनस 1/160. सॉल्व केलं तर काय येते उत्तर?
ह्यांचा लसावी येतोय 480. 96 गुणिले 5, 480. 5 वजा 16 त्रिक 48, 5 वजा 3 2. सो 3f इज इक्वल टू 2/480. साधारण म्हणजे हेच 1/240. ठीक आहे. सो आता हेच व्हॅल्यू आपण 3fची इथे टाकली तर आपल्याला पुढचं एक इक्वेशन मिळून जाईल. 2m प्लस 1/240 इज इक्वल टू 1/120. सो 2m इज इक्वल टू 1/120 वजा 1/240. ज्यावेळेस आपण इक्वेशन सॉल्व करू त्यावेळेस आपल्याला 2m ची व्हॅल्यू किती मिळणार आहे, याचा लसावी येणार आहे 240. सो 1/240. मग m ची व्हॅल्यू काय येणार आहे 1/480. ठीक आहे. एवढं इक्वेशन आपण हे सॉल्व केलं. त्यानंतर पुढचं बघा, तिसरं इक्वेशन ज्यावेळेस आपण घेऊया त्यामध्ये काय आहे 2m प्लस 8c इज इक्वल टू 1/80. ते पुढं काय करायचं, 2m ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, 8c काय येणार आहे 8c इज इक्वल टू 1/80 मायनस 2m ची व्हॅल्यू काय 1/240. सो इथे माहिती आहे 8 त्रिक 24. सो 3 मायनस 1 2/240. सो 8c इज इक्वल टू 2/240 दॅट इज 1/120. आणि c इज इक्वल टू काय येणार आहे मग 1/96, 960. ठीक आहे. आपल्याला सर्व इक्वेशनची व्हॅल्यू मिळालेली आहे फायनल. सो आपल्याला त्यांनी काय विचारले ते आपण आता काढूया. ठीक आहे. तर ते काय विचारत आहेत, 5 पुरुष आणि 12 चिल्ड्रन तेच काम किती तासात पूर्ण करतील. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला काढायची आहे. तर 5m काय आहे 5 इंटू 1/480 अधिक 12 इंटू 1/960 x इज इक्वल टू 1. आता आपण सॉल्व करायला गेलो की 12×8 = 96 म्हणजे 80 आणि 80 आणि 480 चा लसावी काय येणार आहे 480. सो 8 सकम 48. सो 5 प्लस 6 480 इंटू x इज इक्वल टू 1. सो x इज इक्वल टू 480 डिवाइडेड बाय 11. सो 11 चौक 44 उरले 40, 11 त्रिक 33 उरले 7, 7/11. इथं काय ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. एकदम लेंदी प्रश्न आहे, सोडवायला जरा जास्त वेळ लागतोय, किचकट आहे. हा प्रश्न तुम्ही पेपरमध्ये स्किप जरी केला तरी तुमचं फायद्याचीच ठरणार आहे. पण आपण कसा सोडवायचा आपण इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये काय दिलं आहे त्यांनी 2 9 28 65 आणि 126. थोडंसं फिजिटिंग केल्यावर आपल्याला इथं समजतं की ही संख्या आपण कसं लिहू शकतो. 1 + 1 8 + 1 27 + 1 64 + 1 125 + 1. तुमची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला हे असे लॉजिक्स पटकन समजतात. इथे काय येणार आहे 1³ + 1 2³ + 1 3³ + 1 4³ + 1 5³ + 1 आणि पुढचं काय असणार आहे 6³ + 1. 6³ काय आहे 216 अधिक 1 217. ऑप्शन नंबर 2. पुढचा बघा काय असणार आहे 5 6 7 12 9 18 11 24 13 30. पुढचे दोन त्यांनी विचारलेत. आता सरळ सरळ यांचं काही रिलेशन लागत नाही तर अल्टरनेट आपण चेक करायला पाहिजे. अल्टरनेट काय म्हणतात 5 आणि 7 2 7 आणि 2 9 9 आणि 2 11 11 आणि 2 13. सो 13 आणि 2 15. एक आकडा आपल्याला मिळाला. पुढचं बघा काय 6 आणि 6 12 12 आणि 6 18 18 आणि 6 24 18 आणि 6 24 24 आणि 6 30 30 आणि 6 36. ऑप्शन नंबर 4. एकदम सिंपल आहे. परत एक रिलेशनचा प्रश्न आलाय. यामध्ये काय म्हणतात स्वराकडे बोट दाखवत
स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला, हिचे वडील, स्वराचे वडील हे माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. ठीक आहे. म्हणजे काय, स्वराचे वडील आणि अमित हे मावस भाऊ आहेत. तर अमितचे स्वराशी नाते काय, कोण लागणार आहे? जर काही भाऊ असेल तर काका लागणार आहे. ऑप्शन नंबर 1. हा प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये काय दिले, वतन असं लिहिलं आहे, नगर दिले चौकोन, सर्कल, ट्रायंगल. त्याच लिपीत गवत कसं लिहिलेलं असेल. तर आता इथं आपण जर बघितलं, बाकीचं काहीच न बघता, तर आपल्याला सापडेल इथं वतन आणि नगर मध्ये न कॉमन आहे, आणि त्यांच्या दोन्ही चित्रांमध्ये कॉमन काय आहे, तर चौकोन कॉमन आहे. ठीक आहे. एवढं एक आपलं सिंपल लॉजिक नेहमीप्रमाणे पण लावू शकतो. एवढं एक आपल्याला डेटा त्यांनी दिला, त्याच्यावरून आपण इन्फर केलं. आपल्याला काढायचं आहे गवत, आणि गवतमध्ये कॉमन काय काय, वत. सो आपल्याला याच्यामध्ये या तीनपैकी काही ना काहीतरी असायलाच पाहिजे ऑप्शनमध्ये. पण तुम्ही जर खाली बघितलं तर गवतमध्ये चौकोन तर नक्कीच येणार नाही आहे, कारण की न आहे. प्रत्येक ऑप्शनमध्ये त्यांनी चौकोन देऊन ठेवलेला आहे. सो हा प्रश्न आपला कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे. आन्सर आपल्याला MPSC सांगेल. पुढचा प्रश्न बघा, आलेखावरनं प्रश्न काढायचा आहे. त्यांनी एक सर्कल दिलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बाइंडिंगसाठी झालेल्या खर्चाची संबंधित वर्तुळकडीचा केंद्रीय कोन किती? ओके. सेंट्रल बाइंडिंगचा खर्च किती आहे? 20%. सिंपल प्रश्न आहे, बाकी काहीच बघायचं नाही. 20% म्हणजे किती आहे? 20/100. आणि टोटल सर्कलचे कोन किती असतात? 360. तो करा कॅल्क्युलेशन. 36 गुणिले 2 72. ऑप्शन नंबर 1. एकदम सिंपल प्रश्न आहे, दिसायला अवघड दिसतो पण एकदम सिंपल प्रश्न आहे. आता हा बघा, 5/5 या संख्येला 4ने भागल्यावरती बाकी किती राहते? तुम्हाला रिमाइंडर थेरम जर माहिती असेल तर कसं करायचं, 5ला कसं लिहायचं आहे, 4 + 1 डिवाइड रेस टू 5 डिवाइड बाय 4. तर आपल्याला माहिती आहे n+1 जर या फॉर्ममध्ये आपण लिहू शकलो त्या संख्येला, तर तुमचा रिमाइंडर नेहमी 1च येणार आहे. ठीक आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे. जर 2 व 5 रुपयाची नाणी 3:2 या प्रमाणात घेतली, 2चं नाणं 3x आणि 5चं नाणं 2x या प्रमाणात जर घेतलं, तर त्यांची संख्या काय येते? 320 ही त्यांची किंमत होती. तर 2 रुपयाची किती नाणी होतील त्यांनी विचारले. हे सॉल्व करायचे. 6x + 10x = 320. 16x, सो x = 20. सो इथं टाका एक्सची व्हॅल्यू. 20 × 3 60. सो 2 × 60 ही आपली व्हॅल्यू असणार आहे. ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. परत एक आलेखावरचा प्रश्न आहे. पृथ्वीवरून नामशेष झालेल्या किंवा मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातींची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान व कमाल संख्या यांची आकडेवारी रायटर्सच्या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे. तिचा स्तंभालेख पुढे दिलेला आहे. प्रत्येक प्रजातीच्या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या त्या प्रजातीसाठीची सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल? आता काय करायचं, लाल लंडग्याची सरासरी किती येते? व्हाईटमध्ये 20 आणि 30, 50 डिवाइड बाय 2 25. सेकंड पोपटचं काय येते सरासरी? 20 अधिक 20 आणि 30च्या मध्ये येतो 25. सो 45 डिवाइड बाय 2 येते 22.5. आणि तिसरं आहे सापाचं काय? 10 आणि 50 60 डिवाइड बाय 2 सो 30. सर्वात कमी काय? 22.5. सो ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक वर्तुळ ABCD या आयताच्या सर्व शिरोबिंदूंमधून जात असेल. एक वर्तुळ दिले, ते त्याच्या एक आयत दिले, त्या आयताच्या सर्व शिरोबिंदूंमधून ते जाते. ठीक आहे. ABCD सर्व शिरोबिंदूंमधून जाते, म्हणून हा जो कर्ण जो आहे तो त्याचा डायमीटर असणार आहे. ओके. सो काढा पायथागोरसचा थेरम वापरून. x² = त्याची लांबी काय?
8, रुंदी काय 6. सो 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 64 अधिक 36 100. सो एक्स इज इक्वल टू 10. हा तुमचा आला डायमीटर. सो रेडियस काय येणार आहे 5. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा, तुमचे जर स्क्वेअर रूट पार्ट असतील तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला अगदीच 1 मिनिट 2 मिनिटाचा वेळ लागणार आहे. आणि लिहित बसण्यापेक्षा जागेवरती प्रश्न जास्त फास्ट सॉल्व होऊ शकतो. आता इथे काय पहिलं 225 कशाचा वर्ग आहे 15चा. सो 154 अधिक 15 169. म्हणजे कितीचा झाला हा वर्गमूळ 13चा वर्ग आहे. ओके. सो 108 प्लस 13 121. 121 कशाचं आहे 11. 25 अधिक 11 36. तर 36चा वर्गमूळ काय आला 6. आणि 10 अधिक 6 16. 16चा वर्गमूळ काय येणार आहे 4. एकदम सिंपल आहे. बेसिक लेवलचा प्रश्न होता. आता हा बघा, अ ने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली. ती त्याने बीला 10% नफ्याने विकली. म्हणजे किती झालं 10% म्हणजे 40 रुपये. सो 440ला बीला विकली. त्याने ती वस्तू 20% तोट्याने त्याला विकली. 20% तोटा म्हणजे किती झालं 88 वजा करा त्यातनं 352. हे झालं सीला मिळालेली किंमत, सीची खरेदी किंमत. आणि ती क ने ड ला वस्तू 25% नफ्याने विकली. आता याचे 25% नफा म्हणजे 125 डिवायडेड बाय 100. 25 5 125 25 चौक 100. 4 4 8 32 4 8 32. 88 गुणिले 5 440. ऑप्शन नंबर 3. एकदम सिंपल आहे. कॅल्क्युलेशनमध्ये चुकायचं नाही आपल्याला. आता इथं काय 1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे की शेवटची समसंख्या कुठली आहे 100. आणि 1 ते 100 मध्ये किती समसंख्या आहेत डिवाइड बाय 2 नी करा. टोटल आहेत 50. आपल्याला फॉर्म्युला इथं माहिती आहे n इंटू n प्लस 1. मग काय येणार आहे 50 इंटू 50 प्लस 1. काय आलं 50 इंटू 51 0 0 5 1 5 5 5 25 2550. ऑप्शन नंबर 2. फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला तर 1 सेकंदाचा प्रश्न आहे हा. हा बघा आता पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याला विज्ञान गणित इंग्रजी या 3 विषयांच्या परीक्षेत क्रमशः 5 10 आणि 4 या प्रमाणात मार्क पडले. टोटल मार्क्स आहेत 380. गणित विषयात किती मार्क पडलेत आपल्याला काय करायचं त्यांनी प्रमाण दिले, टोटल मार्क्स त्याला दिलेत 380. 3च विषयांचे आहेत. सो याची ॲडिशन करा. 19x इज इक्वल टू 380. सो x इज इक्वल टू 20. बरोबर आहे. आपल्याला त्यांनी काय विचारले गणित विषयाचे मार्क विचारलेत. गणित विषयात किती आहेत त्याला 10x. सो x किती आहे 20. सो 10 इंटू 20 200. एकदम सिंपल आहे. ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. परत एक चार्ट दिला आहे. त्याच्यामध्ये पाय चार्ट आहे. एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी ABCDE या काम करणाऱ्या व्यक्तींचे विवरण दिले आहे. एक काम करत असलेल्या एकूण व्यक्तीची संख्या 6500 आहे. जर ए व ई या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या सी या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींपेक्षा कितीने जास्त आहे. आता ए व ई मध्ये किती टक्के काम करतात आहेत 21 आणि 15. सो किती टोटल झाले 36% लोक काम करतात आहेत तिथे. सी मध्ये किती लोक काम करतात 30%. दोघांमधला फरक किती आहे 6%चा. तर 6% ऑफ 6500. सो डिवाइड बाय 100 किती आलं 65 गुणिले 6 6 पंचे 30 6 6 36 आणि 3 390. ऑप्शन नंबर 2. पुढचा वाला प्रश्न बघा. एक बोट
36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने 6 तास घेते. प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते म्हणजे तिचा वेग अधिक प्रवाहाचा वेग इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर अपॉन टाईम 6 तास. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे तिचा वेग वजा प्रवाहाचा वेग इज इक्वल टू 36/9. तर आपल्याला काय करायचं इथे सॉल्व करून बघा. 6 36 आणि 9 चौक 36. तुम्हाला दोन इक्वेशन मिळाले. v प्लस यू इज इक्वल टू 6, v मायनस यू इज इक्वल टू 4. डायरेक्ट जर सॉल्व केलं तर 2v इज इक्वल टू 10. सो v इज इक्वल टू 5 किलोमीटर पर आर. हा आपल्याला त्याचा स्पीड मिळून जातो बोटीची स्थिर प्रवाहातील गती. ऑप्शन नंबर 1. एकदम सिंपल प्रश्न आहे. हा प्रश्न बघा. एका हॉलची लांबी व रुंदी 15 मीटर बाय 12 मीटर आहे. ठीक आहे. जर हॉलच्या तळाचे आणि सेलिंगचे क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज, ह्याची बेरीज काय आहे? 15 गुणिले 12. वरती पण सिलिंग पण सेम असणार आहे, सो गुणिले 2. ही या 4 भिंतीच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकी असेल तर हॉलचे घनफळ किती? 4 भिंतींमधल्या 2 भिंती ज्या आहेत या समोरच्या भिंती आहेत. आपण हाईट h पकडूया. सो त्याचं किती येणार आहे एरिया? 2 × 15 गुणिले h, 2 भिंती आहेत म्हणून, अधिक 2 × 12 गुणिले h. ठीक आहे. हे त्यांनी सांगितले की दोन्ही इक्वल आहे. तर आपल्याला त्याचं व्हॉल्यूम काढायचं आहे. म्हणजे आपल्याला फक्त h फाइंड आउट करायचं आहे इथून. तर किती येते बघा. आता 2 सगळीकडचे कॅन्सल होऊन जातील इथे. 15 गुणिले 12 इज इक्वल टू 15h अधिक 12h म्हणजे 27h. ठीक आहे. h इज इक्वल टू 15 गुणिले 12 डिवाइड बाय 27. करा सॉल्व. 3 गुणिले 9, 3 5 15, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 5 चौक 20 बाय 3 मीटर ही त्याची हाईट आहे. तर आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. तर व्हॉल्यूम इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. गुणिले उंची किती आहे? 20/3. 3 चौक 12. तर 15 चौक 60, 6 दुने 12. सो 1200 क्युबिक मीटर ही त्याची व्हॉल्यूम असणार आहे. ठीक आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे. नेक्स्ट बघा काय. एका विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करायला रोहनला 12 दिवस लागतात. मोहनला एक काम पूर्ण करायला 15 दिवस लागतात, तर रोहनला तेच काम पूर्ण करायला 12 दिवस लागतात. त्यांची एफिशियन्सी किती आहे? 1/15 एका दिवसात, आणि याची किती आहे? 1/12 एका दिवसात. तर समीरच्या मदतीने त्यांनी ते काम 4 दिवसात पूर्ण केले. तर आपल्याला इक्वेशन कसं मिळतं इथे? 1/15 मोहन काम करतो एका दिवसात, 1/12 रोहन काम करते, आणि 1/s समीर एका दिवसात काम करते. ह्यांनी 4 दिवस काम केले तर ते काम पूर्ण झालं. ओके, तेवढंच काम. आता काय, लसावी घ्या इथे आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. एकच इक्वेशन आहे, एक अननोन आहे आपल्याला. तर 12 आणि 15चा लसावी किती आहे? 60. ओके, 15 चौक 60 अधिक 12 पंचे 60 अधिक 1/s. 4ने मल्टिप्लाय करून घेऊया, आणि त्या 4ने मल्टिप्लाय केल्यावर 15 येतं. ठीक आहे, इज इक्वल टू 1. सो 9/15 इज इक्वल टू 4/s. सो 4/s इज इक्वल टू 1 मायनस 9/15. सो काय, 15 मायनस 9 इज इक्वल टू 6/15. 1/s इज 4 इकडे गेला, 3 दुने 6, 3 5 15, आणि 4 तिकडे गेला खाली, 2/5 × 4. सो 2 दुने 4 इज इक्वल टू 1/10. सो एसची एफिशियन्सी किती आहे? 1/10. सो किती दिवसात काम पूर्ण करेल नुसता समीर एकटा? 10 दिवसात. ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारे आपले प्रश्न सोडवून झालेले आहेत. टोटल क्वेश्चन्स आपल्याला इथं होते 22. त्यापैकी आता सिंपल क्वेश्चन आपण जर बघितले तर 10च्या आसपास सिंपल प्रश्न होते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय, समजा रिलेशन्स वगैरेचे प्रश्न होते, नातेसंबंधांचे.
त्यावेळेस त्यांनी डिरेक्शन वगैरे वरती काय प्रश्न विचारलेले नाहीत. जास्तीत जास्त प्रश्न कॅल्क्युलेशन बेस्ड वगैरे आहेत. फक्त सिम्पल लॉजिकल रिझनिंगमध्ये आपल्याला नातेसंबंधाचे 2 प्रश्न सापडतात. त्यानंतर ॲव्हरेज प्रश्न आपण बघितले तर साधारण 10 प्रश्न ॲव्हरेजच्या आसपास होते. त्याच्यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आणि त्यानंतर डिफिकल्ट प्रश्न जर बघितले तर 2 ते 3 प्रश्न जे डिफिकल्ट होते त्यामध्ये तुम्हाला तो सिरीजचा एक प्रश्न होता. त्यानंतर जो टाईम अँड वर्कचा एक जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर वेळ लागतो आहे कॅल्क्युलेशन करायला. तो तुमचा टाईम कन्झ्युमिंग प्रश्न आहे. जर तुम्ही तो सोडून दिला असेल तर इट्स अ स्मार्ट चॉईस. बाकीचे प्रश्न सोडवायला तुम्हाला जास्त वेळ राहतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्न सोडवलेले आहेत आणि आपल्याला वेळ लागलेला आहे 25 मिनिटाचा. 25 मिनिटाचा वेळ, त्यामध्ये पण आपल्याला 2 प्रश्न जे आहेत त्यातल्या त्यात काळकाम वेगचा जो प्रश्न आहे त्याला सर्वात जास्त वेळ लागलेला आहे. बाकीचे सगळे प्रश्न 1 मिनिटाच्या आतलेच सुटलेले आहेत. डिफिकल्टी लेवल मी म्हणेल एकदम सिम्पल होता. जास्त काही अवघड प्रश्न नाही आहे. सिम्पल टू ॲव्हरेजपर्यंत जातो आहे आपण ह्याला. अवघड प्रश्न जो आहे तो सुद्धा आपण स्किप केले असतील तर जास्त फायदेशीर ठरले असतील. एक प्रश्न कॅन्सल होईल माझ्या अंदाजाने. MPSC काय उत्तर देते त्यावर आपण बघूया. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला ह्याच्यामधले काही प्रश्न समजले नसतील तर मला नक्की मेसेज करा. माझा टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला इथं लिंक देऊन ठेवेल प्रोफाईलमध्ये. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.